असा विचार करूया की एक विद्यार्थी आहे ज्याने वर्षभर जीव तोडून अभ्यास केलाय. पुस्तकातलं पान न पान त्याला पाठ आहे. गणिताची सगळी सूत्र वगैरे डोक्यात पक्की आहेत. अगदी. आणि तो परीक्षेच्या दिवशी जातो, सगळा पेपर एकदम अचूक सोडवतो, पण निकाल लागल्यावर त्याला थेट 0 मार्क मिळतात. अरे बापरे, हे खूपच निराशाजनक आहे. हो ना. आणि हे सगळं का होतं तर त्याच्या बॅगेत तो पेपर ठेवताना चुकून थोडासा दुमडला गेला होता, किंवा वर्तुळ रंगवताना शाई रेषेच्या थोडीशी बाहेर गेली होती. म्हणजे एका छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे संपूर्ण वर्ष वाया गेला. हो, ऐकायला खूप भयानक वाटतंय, पण हे खरं आहे. आणि म्हणूनच आपल्या या आजच्या सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. भयानक आहे, पण हे तितकंच वास्तवाला धरून सुद्धा आहे. कारण आत्ताच्या ज्या परीक्षा आहेत ना, त्या फक्त ज्ञानाची चाचणी घेत नाहीत. बरोबर. तर विद्यार्थी एका मोठ्या यंत्रणेशी किती अचूकपणे जुळवून घेतोय, याचीही ती एक प्रकारची परीक्षा असते. आणि म्हणूनच आपण आज या सगळ्यामागच्या अत्यंत कठोर अशा यंत्रणेवर प्रकाश टाकणार आहोत. आपल्याकडे आज एका मोठ्या सार्वजनिक परीक्षेचं अधिकृत सूचनापत्र आहे. म्हणजे तो रूल्स आणि गाईडलाईनचा दस्तऐवज, बरोबर? हो, तोच. आता वरवर पाहता असं वाटेल की नियम आणि सूचनापत्र हे तर खूपच रटाळ काम आहे. तेच ते जुने नियम असतील, वेळेवर या, कॉपी करू नका वगैरे. पण तसं नक्कीच नाहीये. अगदी. जेव्हा आपण या कागदपत्राच्या खोलात जातो तेव्हा लक्षात येतं की हे फक्त नियम नाहीत आहेत. हजारो विद्यार्थ्यांची एकाच वेळी परीक्षा घेणाऱ्या एका अवाढव्य प्रशासकीय यंत्रणेचा तो एक, काय म्हणतो आपण त्याला, एक ब्लूप्रिंट आहे. खरंय. आणि जेव्हा तुम्ही लाखो मुलांची एकाच दिवशी परीक्षा घेत असता, तिथे भावनांना जागा नसते, किंवा चुकून झालं ही सबब तिथे चालत नाही. बरोबर. ही संपूर्ण प्रक्रिया एखाद्या महाकाय कारखान्यासारखी चालवावी लागते, जिथे प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो. बरं, मग आपण थेट परीक्षेच्या दिवसापासूनच सुरुवात करूया. या सूचनापत्रात एक अत्यंत कडक नियम मला दिसला. कोणता नियम? जागेवर जाऊन बसायचे आहे. सोबत फक्त प्रवेशपत्र घेऊन. हो. आता मला सांगा, एखादा 10-12 वर्षांच्या विद्यार्थ्याला परीक्षेच्या वातावरणात अर्धा तास नुसतं शांत बसून ठेवणं हे थोडं क्रूर नाही वाटत? म्हणजे तुम्हाला वाटतं की त्याची धाकधूक वाढत असेल? नक्कीच ना. त्या 30 मिनिटात तो नुसता विचारांच्या चक्रात अडकत असेल. मला तर आठवतंय, परीक्षेच्या आधीची ती शांतता सर्वात जास्त जीवघेणी असायची. तो ताण स्वाभाविक आहे, हे मी मान्य करतो. पण यामागचं जे प्रशासकीय कारण आहे ते खूप वेगळं आहे. अच्छा, ते कसं काय? हे बघा, विचार करा की एखादा विद्यार्थी ट्रॅफिकमध्ये अडकलाय. तो धापा टाकत घामेजलेल्या अवस्थेत बरोबर वेळेवर वर्गात घुसतो, आणि लगेच त्याच्या हातात जर पेपर दिला तर तो गोंधळून जाईल. अगदी बरोबर. अशा मानसिक अवस्थेत तो कधीच फोकस करू शकणार नाही. त्याच्याकडून चुका होण्याची शक्यता वाढते. म्हणजे हा जो 30 मिनिटांचा बफर वेळ आहे, तो त्या विद्यार्थ्याला शांत होण्यासाठी दिलेला असतो तर? हो, आजूबाजूच्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी तो वेळ असतो. पण प्रशासनाच्या नजरेतून बघितलं तर याचं आणखी एक मोठं कारण आहे. ते कोणतं? समजा एका शाळेत 500 मुलं परीक्षा द्यायला आली आहेत. त्या प्रत्येकाची ओळख पटवणे, त्यांचे प्रवेशपत्र तपासणे, ते योग्य बाकावरच बसले आहेत ना याची खात्री करणे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपस्थिती पटावर, ज्याला आपण अटेंडन्स शीट म्हणतो, त्यावर त्यांची सही घेणे. या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागतोच. म्हणजे जर पेपर सुरू झाल्यावर हे सगळं करत बसलो तर विद्यार्थ्याचा पेपर लिहिण्याचा वेळ वाया जाईल. अगदी अचूक. आणि समजा एखाद्या विद्यार्थ्याने घाईघाईत चुकीच्या जागी बसून पेपर दिला, तर पुढचा सगळा गोंधळ निस्तरता येत नाही. हे मात्र पटलं मला. म्हणजे तो वेळ फक्त शांत बसण्यासाठी नसून पेपर सुरू झाल्यावर कोणताही व्यत्यय येऊ नये याची ती पूर्वतयारी असते. हो, आणि याच पूर्वतयारीच्या यादीत एक बंदी घातलेल्या वस्तूंची मोठी यादी सुद्धा आहे. हो, मी वाचली ती यादी. मोबाईल, स्मार्टवॉच, पुस्तके, हे सगळं तर समजू शकतो. पण मला यातली एक गोष्ट खूप गमतीशीर वाटली. कोणती गोष्ट? या सूचनापत्रात स्पष्ट लिहिलंय की पेजर आणण्यास सक्त मनाई आहे. म्हणजे आजकाल पेजर कोण वापरतं? आजच्या पिढीला तर पेजर काय असतं हे शोधावं लागेल. तेच तर, मला हसूच आलं ते वाचून. पण हे कायद्याच्या भाषेचे एक उत्तम उदाहरण आहे. सरकारी दस्तऐवज हे जुन्या नियमांवर आधारित असतात, आणि त्यात काळानुसार फक्त भर पडत जाते. जुने शब्द सहसा काढले जात नाहीत. अच्छा, म्हणजे कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून. हो, समजा उद्या कोणीतरी खरंच एखादा जुना पेजर घेऊन आला आणि पकडला गेला, तर तो कायदेशीर पळवाट शोधू शकतो. तो म्हणेल की तुमच्या नियमात पेजरचा उल्लेख नव्हता. अरे बापरे, म्हणजे संवादाचे जुने नवे सगळे मार्ग बंद करण्यासाठी ही यादी एवढी मोठी असते तर? नक्कीच. आणि यामागे फक्त कॉपी करणं रोखणं एवढाच उद्देश नसून आजूबाजूच्या विद्यार्थ्यांचं लक्ष विचलित न होऊ देणं
हा पण एक भाग असतो. आणि तिथे एक नियम असाही आहे की चालू पेपरच्या वेळी इतर परीक्षार्थी किंवा पर्यवेक्षक यांच्याशी प्रश्नपत्रिकेबाबत कोणतीही चर्चा करायची नाही. या नियमामागची मुख्य अडचण अशी असते की समजा एखाद्या विद्यार्थ्यानं पर्यवेक्षकाला सहज एखादा प्रश्न विचारला आणि पर्यवेक्षकांनी अनावधानाने काही हिंट दिली, तर तो इतर हजारो विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल. बरोबर. हो ना. परीक्षा केंद्रावर कोणीही संभ्रम निर्माण करू नये. बऱ्याचदा या प्रश्नात चूक आहे अशी अफवा वर्गात पसरते आणि मुलांचा वेळ वाया जातो. इथपर्यंत सगळं ठीक वाटतं. शिस्त, नियम, वेळेचं पालन हे सगळं आपण समजू शकतो. पण या दस्तऐवजाचा जो पुढचा भाग आहे तो वाचून खऱ्या अर्थाने धक्का बसतो आणि तिथेच या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा प्रवेश होतो. तुम्ही OMR शीट्सबद्दल बोलताय का? हो, ऑप्टिकल मार्क रेकग्निशन. त्याबाबतचे नियम तर भयंकरच कडक आहेत. तोच तर या संपूर्ण परीक्षेचा गाभा आहे. बघा, सूचना काय सांगतेय? उत्तरे नोंदवण्यासाठी केवळ निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा. जेल पेन चालणार नाही, पेन्सिल चालणार नाही. आणि सर्वात भयानक नियम असा की जर उत्तरपत्रिकेवर रंगवलेलं वर्तुळ फाटल्यामुळे दिसले नाही किंवा कागद चुरगळला गेला तर त्या प्रश्नाचे थेट 0 गुण दिले जातील. हो. मला सांगा, जेल पेनचा एवढा राग का आहे या यंत्रणेला? आणि कागद थोडा दुमडला तर थेट 0 मार्क. मानवी चुकांना इथे अजिबात जागा नाहीये का? हे बघा, इथे मानवी भावनांचा काहीच संबंध येत नाही, कारण तुमचा पेपर कोणताही माणूस तपासतच नाहीये. एक मशीन तपासते. हो, तो तपासतो एक ऑप्टिकल स्कॅनर. आता स्कॅनर कसं काम करतं हे आपण समजून घेतलं की हा जेलपेनचा राग काय ते लगेच लक्षात येईल. बरं, कसं काम करतं ते? स्कॅनर कागदावर एक विशिष्ट तीव्रतेचा प्रकाश टाकतो आणि काळ्या किंवा निळ्या रंगावरून परावर्तित होणारा प्रकाश वाचतो. आता जेल पेनची शाई ही बऱ्याचदा कागदाच्या पलीकडे झिरपते. अच्छा, म्हणजे ती मागच्या बाजूला पसरते. हो, किंवा ती खूप जास्त चमकते. त्यामुळे शाई चमकल्यामुळे स्कॅनर गोंधळतो. आणि पेन्सिल का नाही? कारण पेन्सिलने रंगवल्यास तो डाग पुरेसा गडद नसतो, प्रकाश नीट परावर्तित होत नाही. ओके, हे तांत्रिक कारण पटलं. पण तो दुमडलेला कागद आणि 0 मार्कांचा नियम तो खूपच निर्दयी वाटतो. जर विद्यार्थ्याने कागद दुमडला तर स्कॅनरमधून तो कागद जाताना त्या दुमडलेल्या रेषेवर एक सावली पडते. स्कॅनरला ती सावली म्हणजे एका प्रश्नासाठी दिलेली 2 उत्तरे वाटू शकतात, ज्याला आपण डबल मार्किंग म्हणतो. अरे बाप रे, म्हणजे मशीनला हे समजत नाही की हा कागद दुमडलाय म्हणून ती सावली आली आहे? नाही समजत. मशीनला भावना नसतात. ते तो प्रश्न थेट बाद ठरवतं आणि 0 मार्क देतं. म्हणजे तुम्ही किती हुशार आहात यापेक्षा तुम्हाला त्या मशीनच्या भाषेनुसार तो पेन किती अचूकपणे वापरता येतोय हे जास्त महत्वाचं ठरतंय. वरवर पाहता हे तंत्रज्ञान खूपच निर्दयी नक्कीच वाटतं. हो ना? पण या कठोरपणामागे एक खूप मोठी जमेची बाजू दडलेली आहे. विचार करा, जेव्हा तुम्ही लाखो उत्तरपत्रिका काही दिवसात तपासता. तेव्हा माणसांकडून चुका होऊ शकतात. नक्कीच. मानवी हस्तक्षेपाने होणाऱ्या चुका, पक्षपात किंवा कंटाळून होणाऱ्या चुका टाळण्यासाठीच OMR वापरले जाते. मशीन निर्दयी असली तरी ती 100% निष्पक्ष असते. हे मात्र खरंय. ती कोणाचा चेहरा बघून मार्क देत नाही. अगदी बरोबर. आणि ह्याच OMRच्या सूचनेमध्ये मला एक असा नियम सापडला ज्याने माझा दृष्टिकोनच बदलला. कोणता नियम? म्हणजे मी आधी विचार करत होते की ही यंत्रणा फक्त हुकुमशाही गाजवतीये. पण तो एक नियम वाचला आणि मला जाणवलं की या तंत्रज्ञानाने विद्यार्थ्याला एक प्रचंड ताकदही दिली आहे. अच्छा, तुम्ही कार्बन कॉपीच्या नियमाबद्दल बोलताय का? हो, तोच तो नियम. पेपर संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका जमा करायची, पण त्या उत्तरपत्रिकेखाली जी एक कार्बन प्रत असते, ती कार्बन कॉपी. ती आणि मूळ प्रश्नपत्रिका विद्यार्थ्याने स्वतःसोबत घरी घेऊन जायची आहे. हा नियम वरवर साधा वाटतो, पण विचार करा. पूर्वीच्या काळी तुम्ही पेपर लिहून आलात की तो एका काळ्या पेटीत गेल्यासारखं व्हायचं. अगदी तसंच. तुम्हाला किती गुण मिळतील हे थेट 2 महिन्यांनी निकालाच्या दिवशीच कळायचं. मध्ये काय झालं, कुणी पेपर कसा तपासला, काहीच माहीत नसायचं. आणि आता ही कार्बन कॉपी म्हणजे तुमचा स्वतःचा पुरावा आहे. तुम्ही वर्गात नक्की कोणतं वर्तुळ रंगवलंय हे आता तुमच्या हातात आहे. हो, परीक्षा परिषदेने उत्तर तालिका म्हणजे आन्सर की जाहीर केली की विद्यार्थी स्वतःची कार्बन कॉपी समोर ठेवून आपले गुण आधीच मोजू शकतात. हे म्हणजे एक प्रकारची इन्शुरन्स पॉलिसी असल्यासारखं आहे. यंत्रणा कठोर असली तरी ती पारदर्शक आहे.
पण मला एक सांगा, ही सगळं अचूक वर्तुळ रंगवणं, पेनची शाई न पसरू देणं, कार्बन कॉपी जपणं, हे एका लहान विद्यार्थ्यासाठी खूप मोठं दडपण नाहीये का? दडपण तर आहेच. तो बिचारा अभ्यास करेल की हे तांत्रिक खेळ खेळत बसेल? आणि म्हणूनच या सूचनापत्राचा जो पुढचा भाग आहे तो केवळ विद्यार्थ्यांसाठी नसून पालक आणि शाळांसाठी आहे. कारण अशा परीक्षा आता फक्त विद्यार्थ्याचा वैयक्तिक लढा राहिलेला नाही. हे तुम्ही अगदी योग्य बोललात. कारण जेव्हा मी हे वाचत होते तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला. पूर्वी परीक्षा देणं ही 100 मीटरची वैयक्तिक धावण्याची शर्यत असायची. हां, बरोबर. विद्यार्थी ट्रॅकवर उभा राहायचा, पळायचा आणि स्वतःच्या हिमतीवर जिंकायचा. पण आजची ही तंत्रज्ञानावर आधारित परीक्षा ही मला एखाद्या फॉर्म्युला 1 कार रेसिंगसारखी वाटते. अरे वा, फॉर्म्युला 1 रेसिंग, हे कसं काय? बघा, F1 रेसमध्ये ड्रायव्हर कितीही उत्तम असला तरी तो एकटा शर्यत जिंकू शकत नाही. त्याला लागते एका पिट क्रूची साथ. अच्छा, जे लोक शर्यती दरम्यान सेकंदाच्या आत गाडीचे टायर बदलतात ते पिट क्रू. हो, इथे विद्यार्थी हा तो ड्रायव्हर आहे ज्याला प्रत्यक्ष परीक्षेच्या ट्रॅकवर गाडी चालवायची आहे. पण त्याचे पालक आणि त्याची शाळा हे त्याचे पिट क्रू आहेत. हा, खूपच छान दृष्टिकोन आहे. सूचनापत्रात स्पष्ट लिहिलंय की शाळा आणि पालकांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षेपूर्वी OMR उत्तरपत्रिका सोडवण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा. हा, सराव म्हणजे तो टायर बदलण्याचा सराव असल्यासारखंच आहे. नक्कीच. जर पालकांनी घरी बसून त्याला ते वर्तुळ रंगवण्याची प्रॅक्टिस दिली नाही, तो पेन कसा वापरायचा हे शिकवलं नाही, तर मुख्य शर्यतीत तो ड्रायव्हर नक्कीच गडबडेल. अभ्यास कितीही चांगला असला तरी तांत्रिक चुकीमुळे तो हरेल. अगदी तसंच. आणि या पिट क्रूची जबाबदारी फक्त सरावापुरती मर्यादित नाहीये. प्रशासकीय जबाबदाऱ्या सुद्धा आहेत. हो, सूचनापत्रात आणखी एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. प्रवेशपत्रावरील केंद्राच्या पत्त्याबाबत किंवा विद्यार्थ्याच्या नावात काही अडचण असल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक शिक्षण विभागाशी संपर्क साधायला सांगितला आहे. म्हणजे शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण निरीक्षक किंवा गट शिक्षणाधिकारी. हो, आणि मुख्य म्हणजे हे सगळं अंतिम निकालापूर्वी करायचंय. हा मुद्दा मला थोडा विस्तारून सांगा ना. म्हणजे नावात चूक असेल तर ती लगेच का बदलायची? निकाल लागल्यावर बदलली तर काय होतं? हा एक खूप मोठा प्रशासकीय गुंता आहे. बघा, संपूर्ण राज्याची एक अंतिम गुणवत्ता यादी म्हणजे मेरिट लिस्ट तयार होते. जर तुमच्या नावात किंवा जातीच्या प्रवर्गात काही चूक असेल आणि तुम्ही ती निकाल लागल्यानंतर सांगायला गेलात तर पूर्ण राज्याची गुणवत्ता यादी पुन्हा बदलावी लागेल. अगदी बरोबर. एका विद्यार्थ्याच्या चुकीमुळे हजारो विद्यार्थ्यांचा रँक खालीवर होऊ शकतो. म्हणूनच मुख्याध्यापकांच्या पत्राद्वारे हे बदल आधीच करून घ्यावे लागतात. आणि यात हे स्थानिक अधिकारी का आणलेत? गट शिक्षणाधिकारी वगैरे? कारण राज्यभरातून आलेल्या अर्जांची सत्यता पुण्यात बसलेलं परीक्षा मंडळ थेट तपासू शकत नाही. तो विद्यार्थी त्या शाळेचाच आहे का हे पडताळण्याचं काम त्या स्थानिक अधिकाऱ्याचं असतं. अच्छा, म्हणजे हा सगळा खेळ एकमेकांवर अवलंबून आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास, पालकांचा सराव आणि शाळेची प्रशासकीय तत्परता. हो, हा एक सांघिक प्रयत्न आहे. आता आपण या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सर्वात रंजक टप्प्याकडे वळूया, तो म्हणजे निकाल आणि हरकतींची प्रक्रिया. मगाशी आपण कार्बन कॉपीबद्दल बोललो ना, त्याचं खरं महत्त्व इथेच समोर येतं. कारण निकालाची प्रक्रिया ही आता एखाद्या न्यायव्यवस्थेसारखी झाली आहे. खरंच तशीच झालीय. या सूचनापत्रात निकालाची प्रक्रिया चक्क 4 वेगवेगळ्या टप्प्यांत विभागलीय. आणि यातला एक नियम मला खूपच आवडला. प्रश्नपत्रिकेत किंवा उत्तर तालिकेत चूक आढळल्यास लेखी निवेदन न पाठवता केवळ शाळेच्या लॉगिनमधून ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवाव्यात. म्हणजे पत्रांचा तो जुना काळ गेला. हो, मला लगेच तो जुना काळ आठवला, जेव्हा लोक टपालाने किंवा स्पीड पोस्टाने शिक्षण मंडळाला पत्र पाठवायचे. माझ्या मुलाचा हा प्रश्न बरोबर आहे, तुम्ही चुकीचा दिलाय, अशी पत्रे तिथे पोत्यांनी पडलेली असायची. आणि ती पत्रे गहाळ होण्याची शक्यता खूप असायची. एकाच प्रश्नासाठी हजारो पत्र आली तर ती मॅन्युअली वाचून त्यावर निर्णय घेणं अशक्यप्राय होतं. हो ना. पण आता या ऑनलाईन प्रणालीमुळे प्रत्येक तक्रारीची डिजिटल ट्रेल राहते आणि शाळेच्या लॉगिनमधूनच तक्रार करायची असल्याने एका मोठ्या समस्येला आळा बसतो. कोणत्या समस्येला? अकारण आणि खोट्या तक्रारी. कोणीही उठून रस्त्यावरून तक्रार करू शकत नाही. मुख्याध्यापक स्वतः खात्री करतात आणि मगच तो आक्षेप नोंदवतात. आता आपण या 4 टप्प्यांबद्दल बोलूया. कारण मला आधी वाटलं होतं की ही 4 टप्प्यांची लांबचक प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. आधी तात्पुरता निकाल, मग पुन्हा आक्षेप, मग अंतिम निकाल, हे सगळे एकाच वेळी का नाही करू शकत? आपण एका प्रश्नाचा प्रवास या 4 टप्प्यांतून कसा होतो ते बघूया, म्हणजे ही प्रक्रिया का आवश्यक आहे हे लक्षात येईल. बरं.
पहिला टप्पा असतो अंतरिम, म्हणजे तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करणे. म्हणजे परीक्षा मंडळ सांगतं की आमच्या मते ही अचूक उत्तरे आहेत. आता समजा मंडळाने प्रश्न क्रमांक 10चं उत्तर ए दिलंय, पण हजारो विद्यार्थ्यांच्या मते ते बी आहे. मग इथे दुसरा टप्पा सुरू होतो. बरोबर. दुसऱ्या टप्प्यात शाळा ऑनलाईन आक्षेप नोंदवतात. मग तज्ज्ञांची समिती बसते, ते सगळे आक्षेप तपासते आणि जर खरंच उत्तर बी असेल तर ते बदलून अंतिम उत्तरसूची घोषित केली जाते. म्हणजे जर हा टप्पा नसता तर मंडळाच्या एका चुकीमुळे हजारो हुशार मुलांचे नुकसान झाले असते. नक्कीच. हा टप्पा न्याय देण्यासाठी आहे. पण मग तिसऱ्या टप्प्यात अंतरिम निकाल का लावतात? थेट फायनल निकाल का नाही? कारण तिसऱ्या टप्प्यात विद्यार्थ्याच्या वैयक्तिक माहितीचा चुका दुरुस्त करण्याची शेवटची संधी असते. जसं की मगाशी आपण प्रवर्गाबद्दल बोललो तसं. हो. समजा एखादा विद्यार्थी अपंग प्रवर्गातून आहे, पण सिस्टीमच्या चुकीमुळे त्याला ओपनमध्ये टाकलं गेलं, तर या अंतरिम निकालाच्या वेळी तो ओरडून सांगू शकतो की माझा कोटा चुकीचा लागलाय. अच्छा. जर थेट अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी लावली असती आणि त्यानंतर त्याने तक्रार केली असती, तर पुन्हा संपूर्ण राज्याची रँकिंग विस्कळीत झाली असती. अगदी तसंच. म्हणजे हा चौथा टप्पा, जो अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादीचा आहे, तो एकदम पक्का आणि 100% त्रुटीमुक्त असावा, यासाठीच हा सगळा खटाटोप आहे. ही प्रक्रिया वेळ घेते हे नक्की, पण ती न्यायाची हमी देते. आणि त्यासाठीच ती कार्बन कॉपी अंतिम निकालापर्यंत जपून ठेवायला सांगितली आहे. जर तुमच्याकडे तुमचा पुरावाच नसेल तर तुम्ही आक्षेप कसा नोंदवणार? हे पण खरं आहे. संकेतस्थळाचा नियमित वापर करणे, ऑनलाईन अपडेट्स तपासणे आणि स्वतःच्या कागदपत्रांचं जतन करणे, हे सर्व आधुनिक डिजिटल साक्षरतेचेच एक रूप आहे. म्हणजे आजचा विद्यार्थी आणि त्याचे पालक केवळ अभ्यासात नव्हे तर या प्रशासकीय प्रक्रियेतही साक्षर असावेत, ही आता सक्तीची गरज बनली आहे. हो, तसंच म्हणावं लागेल. हे सगळं ऐकल्यावर माझ्या डोक्यातली या सूचनापत्राची प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे. सुरुवातीला जे मला नुसते रटाळ नियम वाटत होते, ते आता एका अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि अभेद्य अशा इकोसिस्टमचे भाग वाटू लागलेत. अगदी बरोबर. वेळेचे नियोजन करण्यापासून ते OMR शीट अचूक भरण्यापर्यंत आणि ऑनलाईन निकालाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यापर्यंत विद्यार्थी, पालक, शाळा आणि प्रशासन या सर्वांच्या सक्रिय सहभागातूनच ही अवाढव्य यंत्रणा यशस्वी होते. आणि या साखळीतला एकही दुवा कमकुवत झाला, मग तो पालकांनी न घेतलेला सराव असो किंवा शाळेने नावात दुरुस्ती करायला केलेला उशीर असो, तर त्याचा थेट फटका त्या विद्यार्थ्याच्या वर्षभराच्या मेहनतीला बसतो. हो, आणि याच विचारामुळे आजच्या चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत महत्त्वाचा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. आज आपण पाहिलं की ही यंत्रणा किती पारदर्शक आणि आधुनिक आहे, पण त्याचवेळी ती किती यांत्रिक आणि कठोर आहे हेही आपण पाहिलं. खरंय. जेव्हा एखादे अत्यंत प्रगत तंत्रज्ञान एखाद्या छोट्याशा दुमडलेल्या कागदामुळे किंवा चुकून थोड्या बाहेर गेलेल्या शाईमुळे एखाद्या अतिशय हुशार विद्यार्थ्याला थेट 0 गुण घेतं, तेव्हा आपण एक समाज म्हणून नक्की कशाची परीक्षा घेत आहोत? बरोबर. आपण खरोखरच त्या विद्यार्थ्याच्या ज्ञानाची, त्याच्या तर्काची आणि त्याच्या बुद्धिमत्तेची परीक्षा घेत आहोत, की तो एका मशीनने दिलेल्या सूचनांचे किती यंत्रवत आणि तंतोतंत पालन करू शकतो, फक्त याचीच चाचणी घेत आहोत. खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना? आणि याच एका प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया. श्रोत्यांनी स्वतःही यावर नक्की विचार करावा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासोबत.